बारामती पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत दुफळी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार न उतरवण्याचा निर्णय. ठाकरेंची शिवसेना सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती. मात्र काँग्रेस पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम. राहुरी पोटनिवडणुकीचाही पेच कायम. काँग्रेस निवडणूक लढणार. ठाकरेंची शिवसेना उमेदवार देण्याच्या तयारीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे इच्छुक. मात्र भाजप बिनविरोध निवडीसाठी आग्रही. 9व्या भारतीय जहाजानं ओलांडली हॉर्मुझची सामुद्रधुनी. 46,650 टन एलपीजी घेऊन ग्रीन सँडविच जहाज भारताच्या दिशेनं. आणखी 17 जहाजं परतीच्या प्रतीक्षेत पर्शियाच्या आखातात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा. 48 तासात सामुद्रधुनी खुली करण्याची मुदत, अन्यथा बॉम्ब हल्ल्यांना तयार राहण्याची धमकी. आखाती देशातील युद्ध 37 दिवसांनंतरही सुरूच. इराणवर अमेरिका आणि इस्रायलचा बॉम्ब वर्षाव. इराणचाही जोरदार प्रत्युत्तर. इस्रायलवर डागले क्षेपणास्त्र. भोंदू अशोक खरातचा मुलगा नॉट रिचेबल झाल्याची चर्चा. हर्षवर्धन खरातची एसआयटीकडून 2 दिवस आधी करण्यात आली होती चौकशी टाळण्यासाठी गायब झाल्याची शंका. अशोक खरात प्रकरणानंतर अनेक भोंदूंचा पर्दाफाश. रायगडच्या खालापूरमधल्या भोंदू बाबाजांचा महिलांवर अत्याचार. काळी जादू करण्याच्या बहाण्यानं फार्म हाऊसवर बोलावून महिलांवर अत्याचार. राज्यातील अवकाळी आणि गारपिटीमुळे 29 जिल्ह्यात 2 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला सर्वाधिक फटका. फळबागा, भाजीपाल्यासह रबी पिकांची माती.